तर मित्रांनो आईने डायरेक्ट आहे ना ही तोंडाला लावलं सगळी अंगाव मॅगी. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कालपर्यंत बरं होतं, 12 वाजल्यापासून आहे ना कालच्याला पोटात गडबड होऊन आहे ना 4-5 वेळा जाऊन आलो. आईला नको म्हणलं होतं मला ती आमटी मला आहे ना एवढी खाल्ली का नाही जाचा नको म्हणलं होतं तुला. तू थोडी घेतली. भात आमटी कर म्हणलं होतं पण थोडीच दे म्हणलं होतं. तू तशी घेतली होती तशी घेतला भात काय आता अवस्था कशी झाली माहिती. मला आहे ना आता ब्लॉग शूट करू पण नाही वाटत, कारण का एवढा हातपायला गोळा आले का नाही. आजच्याला ब्लॉग लेट शूट करणार आहे. आज यूट्यूबला पण अपलोड नाही केला. आता मस्त याच्यात लिंबू पिळले, लिंबू पितो, लिंबू चहा. तर मित्रांनो फायनली झोपेतून उठलोय. 3 वाजल्यापासून आहे ना मला अजून झोप नाही. ती ब्लॉग ना कालचा कसा एडिट केला टायमिंग चुकावा म्हणून, तरी टायमिंग लेट झाला. 8:30 वाजता पडला. आता भावाने लिंबू पिले. अंगात अशी काही ताकद नाही राहिली, अशी चलू पण नाही वाटत. सकाळ धरून तर जेवलोच नाही. आता फर्स्ट टाइम लिंबू पाणी केले तर अंगात ताकद येण्यासाठी. आणि कामं तर एवढी राहिलेत की आई 9 वाजताच कामाला गेलेली. 9ला जाणार आणि 8 वाजता कामावरून येणार. लय बेकार अवस्था होती जुलाब झाल्या. तर मित्रांनो एवढी सारी भांडी आई ठेवून गेलेली. आई हवा सुटली, घे पटक्याने ओपन. आता बघ वारं सुटले, लय सुटले बघ. आईने बाहेर उपनायला आणलं, हवाच गायब झाली. आता सुटली, चांगली हवा सुटली. एवढी तूर झाली आहे त्या दिवशी काढलेली, त्याच्यातून बी अजून खराब निघा नाही का नाही. तर मित्रांनो अचानक पावसाचं वातावरण तयार झालंय. या सगळ्या गोण्यांमध्ये वाळू भरून ठेवली, सगळ्या कुचक्या झाल्या. आता सगळ्या नवीन गोण्यामध्ये भरायचं. आई पाहिल्या ह्या डबड्याने भरत होती. आईला 2 डबा आणून दिल्यात, एक मला एक आईला एक. गोण उचलणारच नाही, आपल्याला असंच भरायला लागणार. गोणीमध्ये एवढी थोडी वाळू राहिली, उचलाय गेलं ना डायरेक्ट तुटत आहे. काय लय तापल्यात उन्हाने. ही आत्ता शेवटची गोण उचलली ना मित्रांनो, त्याच्या खाली लय वार मुंग्या निघल्या. आई ती गोण पकडली ना त्याला पण लय वार मुंग्या अंगावर चढत्यान. शपथ रेंजने डायरेक्ट चप्पलच आणली पिकून. दे आरुष, जाऊ दे. नको देऊ एकच दे. डायरेक्ट आरुषला दगडी आणले खाणायला. मी काय केलं, मला कशाला दगड आणतोय. मी कुठे घेतली तेव्हा आरुषने दिली आहे मायापाशी. फायनली रेंजने त्याच्या दोन्ही चपला घेतल्या. बाय बाय कर, बाय बाय कर. तर मित्रांनो सकाळ धरून काहीच नाही खाल्लं, मॅगी बनवली. आई तू खाणार आहे का. तर मित्रांनो पकडीने पकडले. आता आवडलं ना बघ, पक्कर सगळे क्रॉस बसलेली. एखाद्या वेळेस घेतलं काय असेल ते सगळं पडू शकतं. तर मित्रांनो फायनली 2 डिशामध्ये मॅगी काढलेली, आईसाठी ही माझ्यासाठी. तर मित्रांनो आईला मॅगी काय आवडलेली नाही, लय शिजावली ना, सगळा गाळ होता त्या मॅगीचा. तर मित्रांनो आईने डायरेक्ट आहे ना ही तोंडाला लावलं, सगळी अंगाव मॅगी सांडवली. आई तू मग तोंड लावतात काय डायरेक्ट मॅगीचं ह्याला प्यायला. मग चमचे घे ना माझ्यासारखा असा. तू डायरेक्ट तोंडालाच लावले. काय करू जिबले वाजले सगळीकडे. आता येत आहे फोड. गेली का नाही माझी वाप तिथपर्यंत.
तर मित्रांनो आईने त्याच्यावर भात ठेवलं शेगडू आणि इथूनच हवा मारतो. कसं काय बरं ते खाली गेलं फेस कट जादूगार. तर मित्रांनो घरापाठी माग कसलं आभाळ आले, इकडून पाऊस येऊ शकतो. तर मित्रांनो आईने ना फ्रीज मधून टमाटर काढले, फ्रीजरला ठेवलं होतं. आवाज मग तरी एवढं कडक झालं काय, कसलं दगडावाने आवाज येतोय. ह्याला काय सुद्धा व्हाय ना टमाट्याला, अर्धा दगडागत टमाटर झालं आई, काहीच व्हाय ना बघ. हा बघ आता काय करायचं, टाकू शिजाय. हा त्यात टाक शिजाय, दगडागत झालंय ना. तर मित्रांनो फायनली टीव्ही ना अचानकच बंद पडलेलं आहे. काय झालं माहिती का, टॅपलायझर खराब झालेलं आहे, त्याच्यामुळं टॅपलायझरच्या दोन्ही पिना काढल्यात आणि सेपरेट बोर्डात खोसल्या. डिशची इगळी पिन दिसते मला वाटतंय. टीव्ही तर लागलाय, डिश नाही लागला अजून. ती मगाशी जी पिन लावली होती ना ती डिशची नव्हती, ती टॅपलायझरची होती. आता आहे ना डिशची पिन आहे. लाग रे बाबा, आता ह्याच्यातच बसा ना पी. ओ हो फायनली टीव्ही चालू झाला. तर मित्रांनो फायनली टीव्ही चालू झाला. आई खुश. आता कसं दिसते ती भूतकाळातलं दावतात ती बाबा जिंगरोबा. टीव्हीचा जर कलर बदलायचा असेल ना तर टीव्हीचा रिमोट लावा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.